सकाळ झालेली आहे. सकाळची मस्त गारगार बाहेर वारा सुटलेला आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट पण चालू आहे. आणि आज एकदा परत माझी 9 ते 7 अशी ड्युटी लागलेली आहे. आता मला सगळं आवरायचं आहे. अजून माझी काहीच तयारी झालेली नाही आहे. उठून फक्त बसले मी बाहेर. अजून माझी अंघोळ वगैरे करायची आहे. आता अंघोळ वगैरे पण करणार आणि मग डबा वगैरे बनवणार आणि आता हॉस्पिटलला जायला निघणार. तर ही मी लावलेली कुंडीतली झाडं, मागे ह्याचा व्हिडिओ मी बनवला होता आणि पोस्ट केलेला होता. तर ही मस्त अशी टवटवीत झालेली आहेत. पाऊस पडल्यामुळे छान अशी टवटवीत झाली आहेत. आणि हे ते छोटंसं असं कोरफडीचं झाड आहे, ते पण आता छान असं वाढायला सुरुवात केलेली. अंघोळ वगैरे झाली, तर नाश्ता करायला बसले. डबा पण तयार केलेला आहे. नाश्त्यासाठी चिवड्याचे पोहे आहेत आणि गरमागरम चहा आहे. हा नाश्ता करते. तर आमचा गण्या आलाय आणि गण्याचा तो पण आज लवकर उठलाय. त्याचा क्लास आहे 10 ते 2. तर तो आता क्लासला जाईल थोड्या वेळाने. काय रे तयारी केली मी हॉस्पिटलला जायची. आता हॉस्पिटलला जायला निघते. चला मग आजचा बाकीचा व्हिडिओ आपण हॉस्पिटलचा. दाजी बा दुपारचे 2:30 वाजले. जेवण वगैरे करून झालंय. आता थोडंफार काम आहे ते करायचं आहे आणि बाकीची कामं आहेतच. आता हॉस्पिटलमधनं सुटले आणि आता घरी जाते. बरोबर संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी हॉस्पिटलमधनं सुटून आता घरी चालले. रस्त्यात काळोख आहे, पुलावरच्या लाईटी चालू आहेत आणि मी काळोखातूनच चालले. बाकीचं चला मग. फायनली आता घरी पोचले. संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आता फ्रेश वगैरे झाले मी. आता थोडा वेळ चहा वगैरे पिणार आणि बाहेर फटाके फोडायला जाणार. दिवाळी आहे तर फटाके वगैरे फोडतोय आता आम्ही. आणि दिवसभराचा माझा असा छोटासा प्रवास होता. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की लाईक वगैरे करा आणि चला बाय बाय.